पेण अर्बन बँकेच्या सुमारे 3000 ठेवीदारांना ईडीनं चार्ज काढून घेतल्यानंतर देखील अद्याप ठेवी मिळाल्या नसल्यामुळे संबंधित कायदा कमकुवत असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले। याबाबत केवळ माहिती न देता मंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत अशीही त्यांनी मागणी केली। याबाबत अधिवेशनात आवाज उठवताना आमदार संजय केळकर यांनी रायगडमधील सहकारी बँका, देशातील 1100 बँका बुडाल्याची माहिती दिली। पेण अर्बन बँकेच्या 2500 ते 3000 ठेवीदारांना पैसे मिळावेत यासाठी आम्ही पेण ते मुंबई असा लॉंग मार्च काढला। आता ईडीनं तपासाचा चार्ज काढून घेतला असून बँकेची मालमत्ता विकून ठेवीदारांना पैसे किती दिवसात मिळतील असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केलाय। याबाबतचा कायदा कमकुवत असून ठेवीदारांना पैसे त्वरित मिळवण्यासाठी अस्तित्वात असलेला कायदा कमकुवत आहेत, त्यात सुधारणा करण्याची गरजही केळकर यांनी व्यक्त केली आहे। तर आमदार प्रकाश साळुंखे यांनीही 5 लाखापर्यंतच्या ठेवी विम्यानं सुरक्षित करण्यात आल्या असल्याचं सांगून गेल्या 14 वर्षात तरीही ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे। याबाबत उत्तर देताना मंत्री महोदयांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं। अध्यक्ष महोदय, या पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदाराच्या संघर्ष समितीमधला मी एक सदस्य आहे। आमच्या नेतृत्वाखाली पेण ते मुंबई लॉंग मार्च काढला होता। धैर्यशील पाटील त्यावेळेला त्या भागाचे आमदार होते आणि हे जे ठेवीदार आहेत, ह्या ठेवीदारांचे इतके हाल झालेले आहेत। खरं म्हणजे आता एक चांगलं झालेलं आहे की ईडीने त्यांचा चार्ज जो होता तो काढून घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता तरी हे काय मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय जे ब्रीफिंग दिले ते नुसतंच वाचून दाखवत आहेत, आम्हाला समाधान होत नाहीये ना याच्यामधनं। हा जो ईडीने चार्ज काढलेला आहे तर तो चार्ज काढल्यानंतर या प्रॉपर्टीचा किती दिवसामध्ये तुम्ही विक्री करून उरलेले जे ठेवीदार जे देशोधडीला लागले अक्षरशः 2,500-3 हजार। अध्यक्ष महोदय, ही एकमेव बँक आहे, रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या बँका बुडालेल्या आहेत, त्याचा काही ठिकाणा नाही। देशामध्ये 1100 बँका बुडालेल्या आहेत। आता नव्याने न्यू इंडिया बँक देखील या दिशेने चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एकतर त्याची विक्री करून किती दिवसामध्ये तुम्ही उरलेल्या ठेवीदारांना पैसे परत करणार। आणि अध्यक्ष महोदय, हा कायदा जो आहे हा कुठेतरी काहीतरी कमकुवत दिसतोय। या कायद्याचा ठेवीदारांना, सामान्य ठेवीदार जे इनोसंट आहेत, ज्यांचा घामाचा पैसा आहे, त्यांना ताबडतोब काही मिळतच नाहीये। त्यामुळे या कायद्यामध्ये आपण सुधारणा करणार का आणि याच्या संबंधामध्ये, कारण लाखोची संख्या आहे अध्यक्ष महोदय, तर या कायद्यामध्ये सुधारणा करून ठेवीदारांना आपण न्याय देणार का, असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत। कृपया वाचून न दाखवता आपण तातडीने त्या संबंधामधला मत द्यावा, आपला निर्देश द्यावेत। अध्यक्ष महोदय।